तर महाराष्ट्रामधला सर्वात भयानक ट्रेक आम्ही संपूर्ण पार कसा केला ते तुम्हाला पुढे सांगतो, तो ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा. हम भी हमारे मित्र को जानबूझकर जला रहे थे क्योंकि ये वो वाला मित्र है जो औंगा औंगा बोलकर लास्ट में ट्रिप कॅन्सल कर देतात. तर टॅग करा मग तुमच्या त्या मित्र. आता या भाऊला म्हणलं तुमची तपश्चर्या पूर्ण झाली असेल तर चला लवकर. आणि हा भाऊ बघा वाऱ्यासोबत आता सोडून जातो. आणि हा परभणीची पोरं काही बी करू शकतात बघा. हे बघा झाडा उचलडे यार. भाऊ म्हणलं की एक लवकर खाली, नाही तर हातपाय गळ्यामध्ये बसताना तुझे घरचे आम्हाला मार. हम लड़कों को कुछ भी नया चीज मिल जाता है उसमें हम खुशी ढूंढना शुरू कर देते क्योंकि हर एक चीज में खुशी ढूंढना चाहिए. आता आम्ही थेट 80 डिग्रीच्या खाली पोहोचलो होतो. आता आम्हाला आनंद पण होऊ लागला आणि रडू पण येऊ लागला आणि भिऊ पण वाटू लागलं. का किसी आउट आले की नाही. अब हमारे मित्र ने कहा जे होईल ते होईल, पुढचं पुढे बघूत, माउंटेन ड्यू डर के आगे जीत. मग असंच बोलून आम्ही महाराजांच्या झेड्यापाशी आलो आणि इथे येऊन थोडेफार फोटो काढल्या आणि मग खरा ट्रेक सुरू केला. मग मी या ट्रेकला बघूनच आपल्या भाऊकडे कॅमेरा देऊन टाकला. मग मी आपल्या भाऊला म्हणलं काही पण कर पण आपला मोबाईल का पडू देऊ नका, कारण ह्याचे हप्ते पण फिटले नाहीत. आणि गड चढताना आम्हाला एक भाऊ भेटतो आणि ते भाऊ काय बोलतो ते तुम्ही बघा. सुविधा घेऊन जा. धन्यवाद धन्यवाद. बस आमची जिरली.